नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, माणसाने केलेल्या वाईट कर्माची फळे या जन्मात भोगावी लागतात असं म्हणतात. पण जेव्हा स्वार्थीपणा आणि क्रूरतेचा कळस होतो तेव्हा दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करताना स्वतःचाच विनाश कसा ओढवतो याचीच एक सुन्न करणारी सत्यकथा आज आपण पाहणार आहोत. जेव्हा आत्याच्या पतीचं निधन झालं तेव्हा वडिलांनी आत्याला व तिच्या मुलीला आपल्या घरी आणलं. पण आईचं खरं रूप त्यानंतर समोर आलं. वडील कामावर जाताच ती त्या दोघींवर प्रचंड जुलूम करायची. पण कोणाला काय माहित होतं की एका दिवसाची ही क्रूरता संपूर्ण कुटुंबाचा खेळ खल्लास करणार आहे. पण गोष्ट सुरू करण्याआधी तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची ही अंगावर काटा आणणारी आणि मनाचा ठाव घेणारी एक नवी गोष्ट. एक दिवस बाबा अचानक माझ्या आत्याला आणि तिच्या मुलीला आपल्या घरी घेऊन आले. हे पाहून आई एकदम संतापली, पण बाबांसमोर ती काहीच बोलली नाही. त्या दोघी आता आमच्याच घरी राहू लागल्या होत्या. बाबांसमोर आई त्या दोघींशी खूप गोड वागायची, पण त्यांच्या पाठीमागून मात्र त्यांना सतत टोमणे मारायची. आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा माझं नाव मीरा आहे. आमच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. एका मुलीला जे जे हवं असतं ते सगळं माझ्याकडे होतं. आई वडिलांचं प्रेम, सुंदर घर, उत्तम संस्कार आणि प्रत्येक लहान मोठी खुशी. बाबांचा कपड्यांचा एक खूप मोठा शोरूम होता. तिथे पुरुष, महिला आणि लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे मिळायचे. सण समारंभ, लग्न कार्य किंवा कुठल्याही खास प्रसंगी दुकानात एवढी गर्दी व्हायची की कामगारांना सुद्धा ती सांभाळणं कठीण जायचं. बाकीच्या दिवशीही दुकान छान चालायचं आणि दरमहा उत्तम कमाई व्हायची. बाबा आपली मेहनत आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय सांभाळायचे, म्हणूनच शहरात त्यांचा मोठा मान होता. लोक त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवायचे. माझी आई देखील खूप चांगली होती. ती संपूर्ण घर प्रेमानं सांभाळायची आणि नेहमी एकच गोष्ट सांगायची की घराची खरी सुख ही कुटुंबासोबत एकत्र राहण्यातच असतात. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक लाडकी लेक होते, त्यामुळे दोघंही माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे. माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गरजेची ते काळजी घ्यायचे. पण त्यांनी मला कधीच डोक्यावर चढवलं नाही, उलट नेहमी चांगले संस्कार दिले. लहानपणापासूनच त्यांनी मला शिकवलं होतं की माणसाची खरी ओळख पैशानं नाही तर त्याच्या वागण्या बोलण्याने होत असते. मी सुद्धा त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायचे आणि नेहमी असा प्रयत्न करायचे की माझ्याकडून कधीच असं काही होऊ नये ज्यामुळे त्यांना त्रास होईल. आमचं आयुष्य अतिशय शांत आणि सुखात चाललं होतं. सकाळी बाबा दुकानात जायचे, आई घरची कामं करायची आणि मी शाळेत जायचे. संध्याकाळी बाबा परत आले की आम्ही तिघं मिळून चहा प्यायचो, दिवसभराच्या गोष्टी करायचो आणि मग सोबत जेवायचो. आमच्या घरात नेहमी हसण्या खेळण्याचा आणि आनंदाचा माहोल असायचा. माझ्या आयुष्यात कसलीही उणीव आहे असं मला कधीच वाटलं नाही. त्यावेळी मी 12वीत शिकत होते आणि पूर्ण लक्ष माझ्या अभ्यासावर होतं. शाळेत माझे खूप चांगले मित्रमैत्रिणी होते. सर्व शिक्षक माझ्यावर खूप प्रेम करायचे, कारण मी अभ्यासात हुशार होते आणि कुणाशीही कधी भांडत नव्हते. माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचं नाव रश्मी होतं. आम्ही दोघी नेहमी एकत्र बसायचो, डब्बा खायचो आणि शाळेचं सगळं काम एकत्रच करायचो. ज्या दिवशी मी शाळेत जायची नाही ती मला सारखा फोन करून विचारायची की काय झालं, आणि ती नसली की मलाही तिची खूप आठवण यायची. आमची मैत्री संपूर्ण शाळेत प्रसिद्ध होती. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे मी लवकर उठले, तयार झाले. आईनं माझ्यासाठी छान नाश्ता बनवला आणि डबा पॅक करून दिला. बाबा नेहमीप्रमाणे मला शाळेत सोडवण्यासाठी तयार होतेच. पण दुकानात काहीतरी महत्वाचं काम निघाल्यामुळे बाबा म्हणाले, बेटा आज तू शाळेच्या बसने जा. मी हसून बाबांना म्हणाले, ठीक आहे बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी आरामात जाईन. मग मी आपली बॅग घेतली, घरून निघाले आणि शाळेत पोहोचले. शाळेत नेहमीसारखं सगळं शांत आणि छान चाललं होतं.
मुलं आपापल्या क्लासमध्ये जात होती. कोणी हसत होतं, कोणी गप्पा मारत होतं, तर कोणी आपलं अपूर्ण होमवर्क पूर्ण करत होतं. मी सुद्धा माझ्या क्लासमध्ये गेले आणि माझ्या जागेवर जाऊन बसले. थोड्याच वेळात रश्मीही आली आणि नेहमीप्रमाणे माझ्या बाजूला बसून हसू लागली. ती म्हणाली, "अगं, आज गणिताची टेस्ट आहे, तयारी केली आहे ना?" मीही हसून उत्तर दिलं, "हो ग, रात्रभर अभ्यास केलाय, बघू आता काय होतंय ते." थोड्या वेळाने आमचे तास सुरू झाले. पहिला पिरियड इंग्लिशचा होता, त्यानंतर गणिताची टेस्ट झाली, त्यानंतर इतर विषयही झाले. बघता बघता अर्धा दिवस कसा निघून गेला कळलंच नाही. लंच ब्रेक झाला तेव्हा मी आणि रश्मी नेहमीप्रमाणे शाळेच्या बागेत जाऊन बसलो. आम्ही आमचे डबे उघडले आणि एकमेकींना खाऊ घालायला लागलो. तेव्हा रश्मी मला म्हणाली, "मीरा, तुला माहिती आहे का, पुढच्या महिन्यात आपल्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन आहे. यावेळी डान्स आणि भाषणाची स्पर्धाही असणार आहे. तू यामध्ये नक्की भाग घे." मी हसत हसत म्हणाले, "नाही ग, मला स्टेजवर जायला खूप भीती वाटते." पण ती म्हणाली, "अरे, तू करू शकतेस. तुझा आत्मविश्वास खूप चांगला आहे." तिचं बोलणं ऐकून मी गालातल्या गालात हसले आणि आम्ही दोघी इतर गोष्टीमध्ये रमलो. लंच संपल्यानंतर आम्ही पुन्हा क्लासमध्ये परतलो. त्या दिवशी शाळेचा उरलेला वेळ अगदी मजेत आणि सामान्यपणे निघून गेला. सुट्टी झाल्यानंतर मी शाळेच्या बसने घरी परतले. जशी मी घरी पोचले, आईनं दार उघडलं आणि नेहमीच्या प्रेमाने हसून विचारलं, "आज शाळा कशी होती ग?" मी सुद्धा हसून म्हणाले, "खूप छान." त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले, कपडे बदलले, जेवण केलं आणि थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी आरामात पडले. पण मला ते मात्र अंदाज नव्हता की आतापर्यंतची माझी ही साधी भोळी आणि आनंदाने भरलेलं आयुष्य लवकरच अशी कलाटणी घेणार आहे, ज्यानंतर माझी संपूर्ण दुनिया कायमची बदलून जाणार होती. माझ्या बाबांची एक छोटी बहीण होती, जी एके दिवशी रडत रडत आमच्या दारात आली होती. त्यांची अवस्था इतकी वाईट होती की त्यांना बघून स्पष्ट दिसत होतं की त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जसा बाबांनी दरवाजा उघडला तशा त्या ढसढसा रडायला लागल्या आणि म्हणाल्या, "दादा, माझी मदत कर. माझ्या नवऱ्याची प्रकृती खूप बिघडली आहे. त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. जर उशीर झाला तर मी त्यांना गमावून बसेन." त्यांचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. बाबांनी एका सेकंदाचाही विलंब केला नाही. त्यांनी लगेच आपली गाडी काढली आणि बहिणीसोबत त्यांच्या घराकडे निघून गेले. त्या शहरातच राहत होत्या. त्यांनी काही वर्षापूर्वी स्वतःच्या पसंतीनं लग्न केलं होतं. त्यावेळी बाबा त्यांच्यावर नक्कीच संतापले होते, कारण त्यांनी घरच्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. पण काळ लोटला तसा बाबांचा रागही विरून गेला. शेवटी ती त्यांची एकुलती एक लहान बहीण होती. त्यांच्याशिवाय बाबांना दुसरं कोणतेही भाऊ बहीण नव्हते. त्यामुळे कितीही राग किंवा अबोला राहिला असला तरी बाबांच्या मनात आपल्या बहिणीसाठी असलेलं प्रेम कधीच कमी झालं नव्हतं. माझी आत्या आणि तिचे पती काही खूप श्रीमंत नव्हते, पण जसा तसा आपला संसार चालवायचे. त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते आणि गेल्या बऱ्याच काळापासून तिचे पती एका भयंकर आजाराशी लढा देत होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना कॅन्सर आहे. उपचार सुरू होते, पण आजार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पैशाच्या कमतरतेमुळे त्यांचे नीट उपचारही होऊ शकले नव्हते. आत्या दिवस रात्र त्यांची सेवा करायची, पण आता त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की तिला काही सुचत नव्हतं. काय करावं ते. बाबा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की आत्याच्या पतीचे श्वास खूप वेगाने चालले होते. शरीर पूर्णपणे खचलं होतं आणि डोळेही नीट उघडे राहत नव्हते. बाबांनी कसं तरी त्यांना गाडीत बसवलं आणि भरधाव वेगात हॉस्पिटलमध्ये नेलं. पण तिथे पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून खूप दुःखी मनाने सांगितलं की आम्हाला माफ करा, पण आता खूप उशीर झाला आहे. त्यांच्यात आता प्राण उरलेला नाही. आपण त्यांना वाचवू शकलो नाही. हे ऐकताच जणू आत्याचं संपूर्ण विश्वच उद्ध्वस्त झालं. ती ढसढसा रडू लागली. वारंवार आपल्या पतीचे हात धरून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत राहिली आणि म्हणत राहिली की मला एकटीला सोडून जाऊ नका. पण आता सगळं संपलं होतं. बाबांच्या डोळ्यातही अश्रू आले होते. त्यांनी आपल्या बहिणीला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यावेळी तिला सांभाळणं कोणाच्याच हातातली गोष्ट नव्हती.
थोड्या वेळानंतर सर्व आवश्यक कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करण्यात आली आणि मग बाबांनी स्वतःच त्यांच्या अंत्यसंस्काराची सर्व विधी पार पाडली. कारण तिथे दुसरं असं कोणीच नव्हतं, ते ही जबाबदारी पार पाडेल. आत्या पूर्णपणे कोलमडून पडली होती. तिची एक लहान मुलगी होती जिचं नाव होतं रिया. ती सुद्धा आपल्या आईला रडताना पाहून एका कोपऱ्यात भीतीने उभी होती. तिला कदाचित हे पूर्णपणे समजत नव्हतं की तिचे बाबा आता कधीच परत येणार नाहीत. बाबांनी जेव्हा त्या दोघींची ही दयनीय अवस्था पाहिली तेव्हा त्यांनी त्याच वेळी ठरवलं की ते आपल्या बहिणीला आणि भाचीला कधीही वाऱ्यावर सोडणार नाहीत. अंत्यसंस्कारानंतर ते त्या दोघींना आपल्या घरी घेऊन आले आणि स्पष्टपणे म्हणाले की आजपासून हेच तुमचं घर आहे. तुम्ही कुठेही जाणार नाही. जोवर मी जिवंत आहे तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आत्याने खूप नकार दिला. ती म्हणाली की तिला कोणावरही ओझं बनायचं नाहीये. पण बाबांनी तिचं एकही ऐकलं नाही आणि त्यांना आपल्या सोबत घेऊन आले. सुरुवातीला घराचं वातावरण ठीक होतं, पण आईच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तिला हे अजिबात आवडलेलं नाही. त्यावेळी ती फक्त यासाठी शांत होती कारण बाबांचा निर्णय कोणालाही बदलता येत नव्हता. तिने वरवर काहीच म्हटलं नाही, पण तिच्या मनात हा विचार घर करून बसला होता की आता घरात आणखी 2 माणसं वाढली आहेत. हळूहळू दिवस निघून जाऊ लागले आणि आईचं वागणं बदलू लागलं. ती छोट्या छोट्या गोष्टीवर आत्याला टोमणे मारू लागली. कधी म्हणायची की घरातलं काम नीट होत नाही, तर कधी म्हणायची की घराचा खर्च खूप वाढलाय. कधी कधी तर कोणत्याही कारणाशिवाय ती तिच्यावर रागवायची. आत्या प्रत्येक वेळी गप्प राहायची कारण तिला वाटायचं की जर आपण उत्तर दिलं तर भावाला त्रास होईल. ती दिवस रात्र घराचं सगळं काम करत राहायची. सकाळी ती सर्वात आधी उठायची, स्वयंपाक करायची, घराची स्वच्छता करायची, भांडी घासायची आणि कपडे धुवायची. पण तरीही आईला यामध्ये काही ना काही उणीव दिसायची. रिया ही खूप साधी आणि समजूतदार मुलगी होती. तिने आपले वडील गमावले होते, त्यामुळे ती आधीपासून खूप दुःखी असायची. पण आता घरचं वातावरण बघून ती आणखीन शांत राहू लागली होती. तिला अभ्यासाची खूप आवड होती. ती शाळेत हुशार विद्यार्थिनी होती आणि नेहमीच चांगले गुण मिळवायची. तिचे शिक्षकही तिच्या कामाचे कौतुक करायचे. पण आईला तिच्या अभ्यासावर पैसे खर्च करणं अजिबात मान्य नव्हतं. एका दिवशी तिने स्पष्टपणे सांगून टाकलं की आता हिच्या अभ्यासावर 1 रुपया खर्च केला जाणार नाही. जितकं शिकायचं होतं तितकं शिकली. आता घरची कामं शिकू दे, हेच हिच्या उपयोगाला येईल. आत्यानं हात जोडून विनंती केली की हिचा अभ्यास बंद करू नका. यामुळे हिचं आयुष्य घडेल. पण आईनं तिचं काहीच ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी तिने रियाला शाळेतून काढून घेतलं. जेव्हा रियाला हे समजलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आपल्या पुस्तकांना छातीशी घट्ट धरून खूप वेळ रडली कारण तीच पुस्तकं तिच्या साऱ्या स्वप्नांची आशा होती. तिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती, जेणेकरून ती गरीब लोकांवर उपचार करू शकेल. कारण तिने आपल्या वडिलांना पैशाच्या कमतरतेमुळे तडफडताना पाहिलं होतं. पण आता तिचं हे स्वप्न डोळ्यांसमोरच उद्ध्वस्त झालं होतं. बाबांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी आईला विचारलं की तू असं का केलंस? पण आईने बहाणा केला की घरचा खर्च खूप वाढला आहे आणि आता सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणं शक्य नाही. बाबा आपल्या कामात इतके व्यस्त असायचे की त्यांना घराबाहेरच्या किंवा घरातल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची माहिती मिळायची नाही. त्यांना वाटायचं की सगळं नीट चाललं असेल, पण खरं तर त्यांच्या मागे आई दररोज आत्या आणि रियासोबत पूर्वीपेक्षाही जास्त वाईट वागू लागली होती. त्या दोघी मायलेकी सगळं काही सहन करत राहिल्या कारण त्यांच्याकडे जाण्यासाठी दुसरी कोणतीच जागा नव्हती आणि त्यांना असं वाटत नव्हतं की त्यांच्यामुळे बाबा आणि आईमध्ये काही वाद व्हावा. त्यामुळे दोघींनीही आपली सगळी वेदना मनात दाबून टाकली आणि या घरात राहणं पसंत केलं. पण त्यांना तीळ मात्र अंदाज नव्हता की येत्या काही दिवसात त्यांच्या आयुष्यात एक असं तुफान येणार आहे जे त्या सर्वांचं नशीब कायमचं बदलून टाकणार आहे. हळूहळू दिवस निघून जाऊ लागले. वरवर पाहता सगळं आधीसारखं दिसत होतं, पण घराच्या आतलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. आत्या आणि रिया दररोज शांतपणे आपलं काम करायच्या आणि आई छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांच्यावर रागवायची. बाबांना नेहमी सगळ्यांना एकत्र घेऊन चालायला आवडायचं,
म्हणून ते प्रत्येक वेळी घराचं वातावरण सुधारण्याचा प्रयत्न करायचे. पण त्यांना काय माहित होतं की नशिबानं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलंय. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. बाबा नेहमीप्रमाणे आपलं शोरूम बंद करून घरी परतत होते. ते रस्त्यात होते आणि आम्ही सगळे त्यांच्या येण्याची वाट पाहत होतो. तेवढ्यात अचानक त्यांचा खूप भीषण अपघात झाला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच इमर्जन्सीला फोन केला आणि त्यांना जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांच्या मोबाईलमध्ये सगळ्यात वरती आईचा नंबर सेव्ह होता. त्यामुळे एका अनजान माणसाने त्यांच्या मोबाईलवरून आईला फोन केला. जसा आईने फोन उचलला तशी पलीकडून एक घाबरलेली आवाज आली आणि तो माणूस म्हणाला, तुम्ही यांच्या पत्नी बोलत आहात का? तुमच्या पतीचा खूप मोठा अपघात झाला आहे. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तुम्ही शक्य तितक्या लवकर येथे पोहोचा. हे ऐकताच आईच्या हातातून फोन सुटता सुटता वाचला. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती मोठ्याने रडू लागली आणि थरथरत्या आवाजात तिने आम्हाला सगळी बातमी सांगितली. आम्ही क्षणभरही वाया न घालवता पटकन घरून निघालो आणि थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. संपूर्ण वाटेत माझ्या मनाची धडधड इतकी वेगाने सुरू होती की असं वाटत होतं छाती फाटून जाईन. मी सारखी देवाकडे प्रार्थना करत होते की फक्त माझे बाबा बरे होऊन जावेत. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा पाहिलं की डॉक्टर आणि नर्स यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. डोक्यावर आणि हातांवर पट्ट्या बांधल्या होत्या आणि कपडे रक्ताने पूर्णपणे भिजले होते. त्यांना त्या अवस्थेत पाहून माझी मोठी किंकाळीच फुटली. मला धावत जाऊन त्यांच्याजवळ जायचं होतं, पण डॉक्टरांनी आम्हाला बाहेरच अडवून ठेवलं. थोड्या वेळानंतर एक डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता दिसत होती. मी कापत्या आवाजात विचारलं, डॉक्टर साहेब, माझे बाबा कसे आहेत? त्यांना काय झालंय? ते बरे तर होऊन जातील ना? डॉक्टरने एक दीर्घ श्वास घेत सांगितलं, त्यांच्या शरीरातून खूप जास्त रक्त वाहून गेलं आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. जर यांना लवकरात लवकर योग्य ते ब्लड मिळालं नाही तर त्यांना वाचवणं खूप अवघड होईल. आम्ही सगळ्यांनी मुळीच वेळ वाया न घालवता म्हटलं, डॉक्टर, आमचं रक्त घ्या. जे काही करावं लागेल ते करा, पण फक्त त्यांना वाचवा. त्यावर डॉक्टर आमच्याकडे बघून म्हणाले, पहिलं आम्हाला यांचा ब्लड ग्रुप तपासावा लागेल. काही वेळातच रिपोर्ट्स आले. तेव्हा डॉक्टरांचा चेहरा आणखीनच गंभीर झाला. त्यांनी सांगितलं की बाबांचा ब्लड ग्रुप अतिशय दुर्मिळ आहे. तो आपल्याकडे खूप कमी लोकांमध्ये आढळतो. सर्वात मोठी अडचण ही आहे की त्यांना दुसरा कोणतंही ब्लड ग्रुपचे रक्त चालणार नाही. त्यांना फक्त हाच ग्रुप हवा आहे. जर लवकरात लवकर हे रक्त मिळालं तर यांना वाचवणं अशक्य होईल. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून असं वाटलं जणू आमच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आम्हाला काही सुचेनासं झालं की आता काय करावं. आम्ही लगेच वेगवेगळ्या दिशेनं धावलो. कोणी ब्लड बँकचा नंबर जोडला, कोणी दुसऱ्या हॉस्पिटलशी संपर्क साधला, तर कोणी आपल्या ओळखीच्या लोकांशी बोलू लागलं. कोणी शहराच्या मोठ्या रुग्णालयात पोहोचलं, तर कोणी डॉक्टरकडे मदतीची भीक मागू लागलं. पण प्रत्येक ठिकाणावरून फक्त एकच उत्तर मिळालं की हा ब्लड ग्रुप खूप दुर्लभ आहे आणि सध्या उपलब्ध नाही. प्रत्येक वेळी जेव्हा फोन वाजायचा तेव्हा अशी आशा वाटायची की कुठून ना कुठून रक्त जुळलं असेल, पण प्रत्येक वेळी पदरी फक्त निराशाच पडायची. वेळ सतत निघून जात होता आणि प्रत्येक सरकणाऱ्या मिनिटासोबत बाबांची प्रकृती आणखीनच खालावली जात होती. डॉक्टर वारंवार बाहेर येऊन विचारायचे की रक्ताची काही सोय झाली का, पण आमच्याकडे प्रत्येक वेळी नाही असं उत्तर देण्याशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं. मी हॉस्पिटलच्या मंदिरात जाऊन हात जोडून रडत राहिले आणि म्हणत राहिले की माझ्या बाबांना वाचवा, त्यांच्या जागी माझा जीव घ्या, पण त्यांना काहीही होऊ देऊ नका. आईची प्रकृती देखील अतिशय बिघडली होती. ती कधी रडायची, कधी मूर्छित होऊन लागायची, तर कधी डॉक्टरांच्या समोर हात जोडून विनंती करायची की माझ्या पतीला वाचवा, मी आयुष्यभर तुमचे उपकार मानीन. आत्याही रडत होती आणि रिया एका कोपऱ्यात घाबरून हे सगळं पाहत होती. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये फक्त आमच्या रडण्या ओरडण्याचे आवाज उमटत होते. पण नशिबाला कदाचित काहीतरी वेगळं मान्य होतं. आम्ही आमच्या परीने प्रत्येक प्रयत्न केला, कोणतीही कसर सोडली नाही, पण त्या ब्लड ग्रुपची एक युनिट रक्ताची पिशवीही कुठेच मिळू शकली नाही. अखेर काही वेळानंतर डॉक्टर पुन्हा बाहेर आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की ते काय सांगणार आहेत. त्यांनी हळूच सांगितलं की
आम्हाला खूप वाईट वाटतंय, पण आम्ही आमचे संपूर्ण प्रयत्न केले, पण खूप जास्त रक्त वाहून गेल्यामुळे आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. जर वेळेवर रक्त मिळालं असतं तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, पण आता खूप उशीर झालाय. तुमचे बाबा आता या जगात राहिले नाहीत. डॉक्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकताच असं वाटलं जणू माझी संपूर्ण दुनिया एका क्षणात संपुष्टात आली आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली, डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी तिथे जमिनीवर बसून ढसढसा रडू लागले. ही बातमी ऐकताच आई मूर्छित होऊन जमिनीवर कोसळली. आत्याही हुंदके देऊन रडू लागली आणि रियाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. हॉस्पिटलचा तो क्षण आमच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण बनला होता. ज्या माणसाने नेहमी संपूर्ण कुटुंबाला एकत्र सांभाळून ठेवलं होतं, जे प्रत्येक संकटात सर्वांच्या पाठीशी उभे राहत होते, जे आमच्यासाठी आमची सर्वात मोठी ताकद होते, ते आम्हाला कायमची सोडून गेले होते. त्या दिवशी असं वाटत होतं जणू आमच्या डोक्यावरील जगाची सर्वात मजबूत छत्रीच निघून गेली आहे आणि आता आमचं आयुष्य कधीही पूर्वीसारखं राहणार नाही. बाबांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी संपूर्ण घरात शांतता पसरली होती. जणू घराची सारी सुख एका क्षणात नष्ट झाली होती. सर्वत्र रडण्याचे आवाज होते. नातेवाईकही दुःखी होते, पण सर्वात मोठा रिकामेपणा आमच्या घरात जाणवत होता. कारण ज्या माणसाने इतकी वर्ष घर सांभाळलं होतं ते आता आमच्यात नव्हते. अंत्यसंस्कारानंतर जेव्हा लोक आपल्या घरी निघून गेले तेव्हा घराचं वातावरण आणखीनच उदास झालं. प्रत्येक कोपऱ्यात बाबांच्या आठवणी घर करून बसल्या होत्या. त्यांची खुर्ची रिकामी पडली होती, त्यांची खोली तशीच होती, त्यांच्या वस्तू तिथेच ठेवलेल्या होत्या, पण त्या वापरणारा माणूस आता या जगामध्ये नव्हता. मीही आतून पूर्णपणे कोलमडून पडले होते, पण आईच्या मनात दुःखासोबत प्रचंड रागही भरून राहिला होता. तिने आपल्या दुःखाचं खापर थेट आत्यावर फोडलं. ती रागाच्या भरात वारंवार बोलू लागली, जर ही अपशकुनी आमच्या घरात आली नसती तर आज माझे पती जिवंत असते. हिच्यामुळे आमचं घर उद्ध्वस्त झालं. आधी हिचा नवरा मेला आणि आता माझे पतीही निघून गेले. हिने आमच्या घरात पाऊल ठेवलं तेव्हापासून आमच्या कुटुंबातील सुख संपून गेलं. आत्या हे सगळं ऐकूनही काहीच म्हणत नव्हती. ती चुपचाप आपले अश्रू पुसून घ्यायची आणि आपली मुलगी रियाला छातीशी घट्ट धरून बसून राहायची. तिला माहित होतं की तिने काहीही म्हटलं तरी आईचा राग कमी होणार नाही, म्हणूनच तिने शांत राहणं पसंत केलं. बाबांच्या जाण्यानंतर तर जणू आईला रोखणारं कोणीच उरलं नव्हतं. आता ती आधीपेक्षाही जास्त कठोर झाली होती. छोट्या छोट्या गोष्टीवर ती आत्या आणि रियाला सुरावत राहायची. कधी जेवणावरून तर कधी घरच्या कामावरून. विनाकारण ती त्यांना खरी खोटी ऐकवायची. रियाने आधीच आपले वडील गमावले होते आणि आता तिने आपल्या मामालाही गमावलं होतं, जे तिच्यासाठी वडिलांपेक्षा कमी नव्हते. पण तिला स्वतःच्या दुःखापेक्षा आपल्या आईची जास्त चिंता होती, कारण आता आत्याची प्रकृती देखील सतत बिघडू लागली होती. रिया माझ्यापेक्षा मोठी होती. तिने तिची 12वीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास केली होती. तिला वाचण्याची आणि लिहिण्याची खूप आवड होती आणि तिला पुढे कॉलेजमध्ये जाऊन स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. तिची बरीच स्वप्न होती. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, जेणेकरून ती आपल्या आईला एक चांगलं आयुष्य देऊ शकेल. पण आईनं स्पष्ट शब्दात सांगून दिलं की आता पुढे शिकण्याची कोणतीही गरज नाही. घरात एवढा खर्चायला पैसा नाही की तुझ्या शिक्षणावर पैसे वाया घालवावेत. आता तुला याच घरातील कामं करायची आहेत आणि हेच तुझं आयुष्य आहे. रियाने आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली की ती अभ्यासासोबत घरची सगळी कामही करेल, पण आईनं तिचं एकही ऐकलं नाही आणि तिची सारी स्वप्न त्याच दिवशी संपून टाकली. हळूहळू आत्याची प्रकृती आणखीनच बिघडू लागली. आधी तिला हलका खोकला होता, पण काही महिन्यातच तिची प्रकृती इतकी खालावली की डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की तिला टीबी हा आजार झाला आहे. हे ऐकून रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण तिने आपल्या वडिलांना आधीच एका आजारामुळे गमावलं होतं आणि आता तिला भीती वाटत होती की कुठेतरी तिची आईही तिच्यापासून दूर निघून जाईल की काय. आजार वाढल्यामुळे आत्या सतत तीव्र खोकल्याने त्रस्त राहू लागली. अनेकदा खोकता खोकता तिला दम लागत असे. तिचं शरीर खूप कमजोर झालं होतं, वजन खूप कमी झालं होतं, चेहरा पिवळा पडला होता आणि शरीरात अजिबात ताकद उरली नव्हती. तिला सतत थकवा जाणवायचा, हलका तापही राहिला होता, भूक खूप कमी लागायची आणि आधीसारखं तिला कोणतंही काम करता येत नव्हतं.
पण हळूहळू तिची अवस्था अशी झाली की बहुतांश वेळ तिला बेडवरच पडून राहावं लागायचं. डॉक्टरांनी औषध उपचार सुरू केले होते आणि समजावलं होतं की उपचार पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. यासोबतच त्यांनी हेही सांगितलं होतं की विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे आईनं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आत्याच्या खाण्यापिण्याचे भाष्य आणि भांडी वेगळी केली आणि तिला घराच्या एका वेगळ्या खोलीत राहण्यास सांगितलं, जेणेकरून बाकीच्यांना संसर्ग होणार नाही. पण आईच्या वागण्यात जराही नरमी आली नाही. ती प्रत्येक गोष्टीत आत्याला ओझं समजू लागली. आता जवळपास घराचं सगळं काम रियाच्या अंगावर आलं होतं. सकाळी सर्वात आधी उठणं, संपूर्ण घराची साफसफाई करणं, स्वयंपाक करणं, भांडी घासायची, कपडे धुवायचे आणि मग आईला औषधं देणं, तिला जेवण खायला घालणं, तिच्याजवळ बसणं आणि तिची काळजी घेणं, हीच आता तिचा रोजचा नित्यक्रम बनला होता. तिने कोणतीही तक्रार न करता सगळं काही सहन केलं, कारण तिच्या आईशिवाय या दुनियेत तिचं दुसरं कोणीच उरलं नव्हतं. पण आईचं मन इतकं कठोर झालं होतं की बऱ्याचदा ती रियाला आत्याच्या औषध उपचारासाठी पैसे सुद्धा देत नव्हती. जेव्हा रिया तिच्याकडे पैसे मागायची तेव्हा ती रागाच्या भरात म्हणायची की माझ्याकडे आता पैसे नाहीत, जेव्हा असतील तेव्हा देईन. एकतर त्यांना एवढी वर्ष घरात सांभाळून ठेवलंय, वरून खाण्याचा खर्च वेगळा, आणि आता औषध उपचाराचा खर्चही आम्हीच उचलावा, ही काही कमी डोकेदुखी नाही. रिया त्याची प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची, कारण तिला माहीत होतं की वाद घालण्यात काहीही फायदा होणार नाही. अनेकदा ती आईच्या औषधांसाठी इकडून तिकडून उधार मागायची, तर कधी कधी तिला अर्धीच औषधं आणावं लागायची, कारण तिच्याकडे पूर्ण पैसे नसायचे. ती दररोज देवाकडे हीच प्रार्थना करायची की तिची आई लवकर बरी होऊन जावी. पण कदाचित नशिबाला काहीतरी वेगळं मंजूर होतं. एक दिवस सकाळची वेळ होती. घरातले सगळे अद्याप आपापल्या खोलीत होते. तेवढ्यात अचानक रियाच्या मोठ्याने रडण्याचा आवाज संपूर्ण घरात दुमदुमला. तिची अशी किंकाळी मी याआधी कधीच ऐकली नव्हती. मी घाबरत घाबरत धावतच तिच्या खोलीच्या दिशेने गेले. जशी मी आत पोचले तेव्हा पाहिलं की रिया आपल्या आईच्या बाजूला बसून त्यांना हलवून हलवून उठवण्याचा प्रयत्न करत होती आणि ढसढसा रडत होती. पण आत्या या जगाचा निरोप घेऊन कायमच्या निघून गेल्या होत्या. त्यांचे श्वास थांबले होते, त्यांचे डोळे कायमचे मिटले होते. रिया आपल्या आईला छातीशी घट्ट धरून हुंदके देत होती. ती वारंवार म्हणत होती, आई, मला एकट्याला सोडून जाऊ नकोस, आता या जगात माझं कोणीच उरलं नाहीये. पण तिचा ऐकणारा तिथे आता कोणीच नव्हता. यावेळीही माझ्या आणि आईच्या मनात तिच्याबद्दल थोडीही दया निर्माण झाली नाही. आईनं आपल्या सख्या नंदेसाठी एक थेंबही अश्रू ढाळला नाही. तिच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा जास्त कठोरता स्पष्ट दिसत होती. तिने फक्त एवढंच म्हटलं की जे व्हायचं ते झालं, आता रडण्याने कोणी परत येणार नाही. त्यानंतर शांततेत त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. रिया संपूर्ण वेळ रडत राहिली, पण तिला सावरणारं कोणीच नव्हतं. अंत्यसंस्कारावरून घरी परतताच आईने तिच्या प्रकृतीची कोणतीही काळजी न करता तिला सुनावलं, बस, खूप झालं आता रडगाणं. आता या घराचं सगळं काम तुलाच करावं लागेल. आता तुझी आई सुद्धा हयात नाही, त्यामुळे आता कोणताही बहाणा चालणार नाही. सकाळपासून रात्रीपर्यंतचं घरचं प्रत्येक काम तुला एकटीला करावं लागेल. त्या दिवसापासून रिया खऱ्या अर्थाने या घरात एका नोकराणीसारखी राहू लागली. ती सकाळी सर्वात आधी उठायची आणि सर्वात उशिरा झोपायची. संपूर्ण घरकाम एकटीनं करायची, कधीही कोणतीही तक्रार केली नाही आणि आपले सगळे दुःख मनात दाबून चुपचाप आपलं आयुष्य जगू लागली. हळूहळू वेळ निघून जात होता आणि पाहता पाहता आम्ही दोघीही पूर्णपणे मोठ्या झालो होतो. माझ्या कॉलेजचं शिक्षण आता संपत आलं होतं. मी माझ्या मैत्रिणींसोबत कॉलेजला जायचे आणि कधी कधी माझ्या सख्या मैत्रिणी आमच्या घरीही यायला लागल्या होत्या. अशा वेळी रिया नेहमी चुपचाप किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता तयार करायची. ती कुणाशीही नजर न मिळवता आमच्या समोर ट्रे ठेवून जायची आणि परत आपल्या कामाला निघून जायची. ती कधी आमच्यामध्ये बसायची नाही आणि कोणाशी बोलतही नव्हती. जणू तिला लहानपणापासून हे शिकवलं होतं की तिचं काम फक्त काम करणं आहे. एक दिवस माझ्या एका मैत्रिणीने जेव्हा रियाला पाहिलं तेव्हा ती तिला बघतच राहिली. मग तिने मला हळूच विचारलं, ही मुलगी कोण आहे? मी एक क्षणही विचार न करता उत्तर दिलं, अरे कोणी नाही, ही आमच्या घरात काम करते, आमची नोकराणी आहे. माझं बोलणं ऐकून रियाने एका क्षणासाठी माझ्याकडे पाहिलं जरूर, पण तिने काहीच म्हटलं नाही. तिने चुपचाप रिकामे कप उचलले आणि परत किचनमध्ये निघून गेली. त्यावेळी मला तीळ मात्र जाणीव नव्हती की माझ्या एकाच वाक्याने तिच्या मनाला किती वेदना पोहोचवल्या असतील. काळ जसा जात होता तशी रियाची सुंदरता आणखीनच खुलत चालली होती.
तिचा रंग अतिशय गोरा आणि साफ होता. मोठे मोठे डोळे होते, ज्यामध्ये नेहमी एक वेगळीच मासूमियत दिसत होती. तिचे लांब काळेभोर केस तिच्या कमरेपर्यंत यायचे. तिच्या चेहऱ्यावर कसलाही मेकअप नसायचा, तरीही तिला पाहणारी प्रत्येक व्यक्ती एकदा वळून नक्कीच बघायची. दुसरीकडे मी दरमहा ब्युटी पार्लरला जायचे. कधी हेअर कट, कधी फेशियल, कधी मेनिक्युअर पॅडिक्युअर करून घ्यायचे. छान छान कपडे घालायचे, महागड्या क्रीम आणि मेकअपचा वापर करायचे. पण या सगळ्यानंतरही जेव्हा मी रियाच्या शेजारी उभी राहायचे, तेव्हा मला स्वतःला असं वाटायचं की तिच्या पुढे मी अगदी फिकी पडले. ती दिवसभर स्वयंपाकघरात काम करायची, उन्हात कपडे वाळत घालायची, फरशी पुसायची, भांडी घासायची. तिचे हात कष्टाने थोडे रफ झाले होते, पण तरीही तिच्या चेहऱ्यावरची चमक कधीच कमी होत नव्हती. कदाचित हीच गोष्ट मला आणि आईला आतल्या आत सर्वात जास्त खुपत होती. घरात कोणतीही पाहुणे मंडळी आली तर त्यांची नजर एकदा रियावर जायचीच आणि ते म्हणायचे, अरे ही मुलगी किती सुंदर आहे, किती साधी आणि गोड दिसते. गल्लीतल्या बायका सुद्धा बऱ्याचदा तिचं कौतुक करून म्हणायच्या, निसर्गाने तिला खूप सुंदर बनवलंय. जर ही एखाद्या चांगल्या घरात असती तर एखाद्या राणीपेक्षा कमी दिसली नसती. या सगळ्या गोष्टी ऐकून आईच्या चेहऱ्याचा रंग बदलून जायचा. तिला रियाचं कौतुक अजिबात आवडायचं नाही. हळूहळू रियाची ती सुंदरता आमच्यासाठी जळफळाटाचं कारण बनली. एक दिवस सकाळी एक भाजीवाला घराबाहेर भाजी विकायला आला होता. आई बाहेर उभी राहून भाजी खरेदी करत होती. तेव्हा तिने आवाज दिला, रिया ही भाजी आत नेऊन ठेव. तेव्हा रिया बाहेर आली. तिने डोक्यावर ओढणी घेतली होती आणि चुपचाप भाजीची टोकरी उचलू लागली. तेव्हा भाजीवाल्याने तिला बघून गालातल्या गालात हसत म्हटलं, बहीण ही मुलगी किती सुंदर आहे. ही तुमची मुलगी आहे का? त्याचे हे बोलणं ऐकताच आईचा चेहरा रागाने लाल झाला. तिने लगेच सुनावलं, नाही ही माझी मुलगी नाहीये, ही आमच्याकडे काम करते. तू तुझ्या कामाशी काम ठेव, जास्त इकडे तिकडे बघण्याची गरज नाही. भाजीवाला गप्प बसला आणि तिथून निघून गेला. पण तो जाताच आईने आपला सारा राग रियावर काढायला सुरुवात केली. तिने रागावून म्हटलं, कितीदा सांगितलं की ओढणी नीट घेत जा. आता तू कोणती लहान मुलगी नाहीयेस, जरा व्यवस्थित राहत जा. प्रत्येक वेळी सगळ्यांसमोर येण्याची गरज नाही. रियाने नेहमीप्रमाणे मान खाली घातली आणि एकही शब्द न बोलता भाज्या उचलून आत निघून गेली. तिने स्वतःच्या बचावात एक शब्दही उच्चारला नाही, कारण तिला माहित होतं की तिचं कोणीच ऐकून घेणार नाही. ती दिवसभर फक्त काम करत राहायची, कोणाशीही विनाकारण बोलत नसायची, कोणासमोर हसत नसायची आणि कधीही आपली वेदना कोणाला सांगत नसायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक विचित्र शांतता असायची. कधी कधी मी देखील तिला पाहून विचार करायचे की ही मुलगी कधीच तक्रार का करत नाही. एक दिवस मी तिला विचारून घेतलं, तू दिवसभर एखाद्या यंत्रासारखी काम करत असते, तुला थकवा येत नाही का? आई तुला सतत ओरडत असते, तुला तिच्या बोलण्याचा राग येत नाही का? तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आणि अतिशय शांत आवाजात म्हणाली, नाही, त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. जर त्या मला ओरडत असतील तर माझ्या भल्यासाठीच ओरडत असतील. एवढं बोलून तिने पुन्हा आपली नजर खाली केली आणि ती आपल्या कामात मग्न झाली. तिच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं, पण तिने कधीही आपल्या दुःखाला शब्दात मांडलं नाही. आई तिच्याकडून आधीपेक्षाही जास्त कामं करून घेऊ लागली. कधी ढिगभर कपडे धुवायला द्यायची, कधी संपूर्ण घराची साफसफाई करवायची. जर फरशीवर कुठेही एक छोटासा डाग राहिला तर ती संपूर्ण फरशी पुन्हा धुवायला लावायची. जेवणात मीठ थोडं कमी जास्त झालं तर ती तासनतास तिला सुनवत राहायची. पण रिया प्रत्येक वेळी सगळं चुपचाप सहन करून घ्यायची, जणू तिने आपलं नशीबच स्वीकारलं होतं. एक दिवस आई सकाळपासून खूप खुश दिसत होती. तिने संपूर्ण घर स्वच्छ करून घेतलं, छान पडदे लावले, नवीन भांडी बाहेर काढली आणि निरनिराळे पक्वान्न बनवू लागली. मी तिला विचारलं, काय बेत आहे आई? आज एवढी तयारी कशासाठी चालली आहे? तेव्हा आई हसत हसत म्हणाली, आज तुला बघण्यासाठी पाहुणे येणार आहेत. मुलगा खूप चांगला आणि श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याचं नाव रमेश आहे. तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि एका मोठ्या IT कंपनीत नोकरी करतो. त्याची नोकरी खूप चांगली आहे. दरमहा जवळपास 70,000 रुपये पगार मिळतो. त्यामुळे त्याचं कुटुंबही खूप सुखी संपन्न आहे. इतकं चांगलं स्थळ पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे आज कोणतीही कमतरता राहिली नाही पाहिजे. आईचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने मला नवीन कपडे घालण्यासाठी दिले आणि म्हणाली की आज तुला खूप छान तयार व्हावं लागेल. पण दुसरीकडे रिया नेहमीप्रमाणे सकाळपासून स्वयंपाकघरात व्यस्त होती.
ती एकटी संपूर्ण घराचा ताबा सांभाळत होती. तिला सतत वेगवेगळी कामं सांगितली जात होती. कधी चहा बनव, कधी मिठाई सजव, कधी खोली स्वच्छ कर, तरी कधी पाहुण्यांसाठी पाणी ठेव. आणि तिला स्वतःला या गोष्टीचा तिळमात्र अंदाज नव्हता की आजचा हा दिवस तिच्या आयुष्यातला कायमची कलाटणी देणारा ठरणार आहे. थोड्याच वेळात पाहुणे आमच्या घरी येऊन पोचले. आईनं हसतमुख चेहऱ्यानं सर्वांचं स्वागत केलं. पाहुण्यांमध्ये फारसे लोक नव्हते. फक्त रमेश त्याच्या आईवडिलांसोबत आला होता. तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दिसायला खूप स्मार्ट आणि देखणा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी मंद स्मित हास्य होतं. त्याची बोलण्याची पद्धतही खूप चांगली होती. आई त्यांना अतिशय आदराने हॉलमध्ये घेऊन आली आणि आरामात बसवलं. मग त्यांच्यासाठी थंड पाणी आणि नाश्ता ठेवण्यात आला. घराचे वातावरण पूर्णपणे आनंदाने भरलेले होते. आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद स्पष्ट दिसत होता, कारण तिला पूर्ण खात्री होती की आज हे स्थळ ठरूनच जाणार आहे. थोड्या वेळानंतर तिने मला हाक मारली. त्या दिवशी मी सुद्धा खूप छान तयार झाले होते. मी नवीन सूट घातला होता, हलका मेकअप केला होता, केस मोकळे सोडले होते आणि आईनं मला वारंवार समजावून सांगितलं होतं की सावकाश बोल, फार हसू नको आणि जसं विचारलं जाईल तसंच उत्तर दे. मी हसतमुख चेहऱ्याने हॉलमध्ये गेले आणि सर्वांसमोर जाऊन बसले. रमेशच्या आईनं खूप प्रेमानं माझी विचारपूस केली. माझ्या शिक्षणाबद्दल विचारलं आणि मला काय करायला आवडतं याविषयी चौकशी केली. मी सुद्धा हळूहळू त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत होते. सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. इकडे आईने आधीच रियाला कठोर आवाजात सांगून ठेवलं होतं की तू आज अजिबात बाहेर येणार नाहीस. संपूर्ण वेळ किचनमध्येच राहशील. जर चुकूनही बाहेर आलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी असणार नाही. रियानं नेहमीप्रमाणे मान खाली घालून फक्त एवढंच म्हटलं हो आणि मग चुपचाप किचनमध्ये जाऊन काम करू लागली. ती एकटी चहा बनवत होती, नाश्ता सजवत होती, भांडी सांभाळत होती आणि आईच्या एका हाकेवर वेगवेगळी कामं करत होती. थोड्या वेळानंतर आईनं मला म्हटलं, जा चहा घेऊन ये. मी उठून किचनमध्ये गेले. तिथे रिया अतिशय काळजीपूर्वक नाश्त्याच्या प्लेट सजवत होती. तिने चुपचाप ट्रेमध्ये चहाचे कप ठेवून दिले आणि मी ते घेऊन हॉलमध्ये आले. त्यानंतर आईनं खुनेने सांगितलं की नाश्ताही घेऊन ये. मग रियाने प्लेट तयार करून दारापर्यंत आणून ठेवल्या आणि मी त्या उचलून पाहुण्यांसमोर ठेवू लागले. सर्वजण हसतमुखाने गप्पा मारत होते. रमेशचे वडील बाबांच्या जुन्या व्यवसायाबद्दल विचारत होते आणि आई तिच्या हिशोबाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होती. घरातलं वातावरण पूर्णपणे सामान्य आणि आनंदी होतं. तेवढ्यात अचानक स्वयंपाकघरातून खूप मोठा आवाज आला. असं वाटलं जणू काहीतरी खूप भारी वस्तू पडली आहे. त्यासोबत ठिणक्याही उडू लागल्या आणि आवाज येऊ लागला. खरं तर मिक्सर चालवताना अचानक शॉर्ट सर्किट झालं होतं आणि मिक्सरमधून जोरात ठिणग्या निघू लागल्या होत्या. आवाज इतका मोठा होता की हॉलमध्ये बसलेले सर्व पाहुणे एकदम घाबरले. सर्वांचं लक्ष एकाच वेळी किचनच्या दिशेनं गेलं. त्याच पुढच्या क्षणी रिया घाबरत किचनमधून पळतच बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर घबराट स्पष्ट दिसत होती. तिच्या हाताचे पंदे अद्यापही हलके हलके थरथरत होते. कपाळावर घामाचे थेंब होते आणि तिने घाईघाईत आपली ओढणी सुद्धा व्यवस्थित सावरली नव्हती. जशी ती हॉलमध्ये पोचली, तिथे बसलेल्या सर्व पाहुण्यांची नजर पहिल्यांदा तिच्यावर पडली आणि काही क्षणासाठी संपूर्ण घरात शांतता पसरली. कोणीच काही बोललं नाही. सगळेजण फक्त रियाकडे बघत राहिले. तिची साधी राहणं, तिचं ते मासूम आणि गोड चेहरा आणि तिची नैसर्गिक सुंदरता याने जणू एका क्षणासाठी सर्वांना स्तब्ध करून सोडलं होतं. रमेश सुद्धा नकळत तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या आई वडिलांनी एकमेकांकडे पाहिलं. जणू त्यांना विश्वास बसत नव्हता की साध्या कपड्यांमध्ये आणि कोणत्याही बनावटी मेकअप शिवाय एखादी मुलगी इतकी सुंदर दिसू शकते. काही दिवस निघून गेले. घरात सगळं पूर्वीसारखं चालू होतं. एक दिवस सकाळी आई खूप विचित्र पद्धतीने स्वयंपाकघरात काम करत होती. मी त्याकडे लक्ष तर दिलं, पण जास्त विचार केला नाही. त्यावेळी रिया अंगणात बसून कपडे धुवत होती. आईनं जाणीवपूर्वक एक खाली कुकर गॅसवर ठेवला आणि खाली शेगडी पेटवली, पण त्यामध्ये काहीच टाकलं नाही. मग ती अगदी तशीच बाहेर आली, जणू काहीच घडलं नाही. थोड्या वेळाने तिने रियाला हाक मारली आणि म्हणाली, रिया, मी किचनमध्ये स्वयंपाक चढवला आहे, तू जाऊन बघ. कदाचित गॅस मोठा असेल तर कमी करावा लागेल. रियाने न विचारता हो म्हटलं आणि पटकन हात धुवून किचनच्या दिशेनं निघून गेली. तिला काय माहित होतं की तिच्यासोबत काय घडणार आहे. जशी ती किचनच्या आत गेली आणि कुकर जवळ पोचली, तेव्हा अचानक एक मोठा स्फोट झाला आणि इतका जोरदार स्फोट की संपूर्ण घराच्या भिंती सुद्धा थरथरल्या. आम्ही सगळे घाबरलो आणि पळतच किचनच्या दिशेने धावलो.
आतलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. रिया जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिच्या आसपास भांडी विखुरलेली होती आणि किचनचं सारं सामान इकडे तिकडे पसरलं होतं. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि ती अजिबात शुद्धीत नव्हती. तिच्या तोंडून कोणताच आवाज निघत नव्हता. मी घाबरून मोठ्याने ओरडले, आई लवकर ये, रियाला काय झालं? पण आईच्या चेहऱ्यावर घबराट सोबतच एक विचित्र शांतताही होती, जी मला त्यावेळी समजली नव्हती. आम्ही लोकांनी अजिबात वेळ न घालवता शेजाऱ्यांच्या मदतीने रियाला उचललं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी माझ्या मनात फक्त हेच चाललं होतं की कोणत्याही परिस्थितीत रिया वाचली पाहिजे. पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ही गोष्ट ही वारंवार येत होती की हा अपघात फक्त अपघात नव्हता. कारण मी माझ्या डोळ्याने बघितलं होतं की आईनं आधी कुकर गॅसवर ठेवून आग पेटवली होती आणि नंतर जाणीवपूर्वक रियाला किचनमध्ये पाठवलं होतं. पण त्यावेळी मी एवढी घाबरलेली होते की कोणाशी काही बोलण्याची हिंमतच करू शकले नाही. आम्ही घाईघाईत रियाला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी तिला लगेच इमर्जन्सीमध्ये दाखल केलं आणि तिचा उपचार सुरू केला. काही वेळ तपासणी केल्यानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, हिचा जीव तुर्तास धोक्याबाहेर आहे. डॉक्टरांनी आश्चर्याने आईच्या दिशेने पाहिलं, कारण त्यांना समजत नव्हतं की कोणी मुलीच्या चेहऱ्यावरील एवढ्या मोठ्या जखमेला कसं दुर्लक्षित करू शकतं. पण जेव्हा आई वारंवार हेच सांगत राहिली की तिच्याकडे पैसे नाहीत, तेव्हा शेवटी डॉक्टरांनी फक्त तिच्या जखमांची सफाई करून पट्ट्या बांधल्या आणि आवश्यक औषधं लिहून दिली. 2 दिवस रिया हॉस्पिटलमध्ये भरती राहिली. मग तिला घरी आणण्यात आलं. काही दिवस ती नीट चालतही नव्हती, त्यामुळे तिने घरकाम केलं नाही. पण जसे तसे तिचे घाव भरू लागले आणि प्रकृती थोडी ठीक झाली. आईने तिच्या वेदनेची कोणतीही पर्वा न करता तिच्याकडून पुन्हा आधीसारखं संपूर्ण घराचं काम करून घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या आणि आईच्या मनात तिळमात्र पश्चाताप नव्हता. आम्हाला अजिबात जाणीव नव्हती की आपण किती मोठी चूक केली आहे, कारण एका निरपराध मुलीवर किती मोठा अन्याय केला आहे. कदाचित त्यावेळी जर कोणी आपल्याला समजावलं असतं तर आपण समजलो नसतो, कारण आमच्या मनात मत्सर आणि द्वेष इतका भरला होता की योग्य आणि अयोग्य यातील फरक संपून गेला होता. काही दिवसानंतर एक दिवस दुपारी घराची घंटी वाजली. आईनं दरवाजा उघडला तर समोर रमेश आपल्या आईसोबत उभा होता. आईच्या चेहऱ्यावर लगेच हसू झळकलं. तिला वाटलं की कदाचित तो लग्नाविषयी बोलणी पक्की करायला आला आहे. तिने आनंदाने दोघांना आत बोलावलं आणि हॉलमध्ये बसवलं. पण जशी रमेशची नजर घरात काम करत असलेल्या रियावर पडली, त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि त्याचे हात हलके हलके कापू लागले. त्याने रियाच्या चेहऱ्यावर पट्ट्याच्या खुणा आणि जखमेचे डाग पाहिले तर त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि दुःख स्पष्ट दिसू लागलं. तो हळूहळू रियाच्या दिशेने पुढे सरसावला आणि भरल्या आवाजात म्हणाला, हे सगळं तुझ्यासोबत काय झालं? मग त्याने लगेच आईच्या दिशेने पाहिलं आणि म्हणाला की आंटी, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. आईला पूर्ण खात्री होती की आता तो माझ्या विवाहासाठी होकार देईल. पण पुढच्या क्षणी त्याने जे म्हटलं ते ऐकून आम्हा सर्वजण थक्क झालो. त्याने सांगितलं, मी आज इथे तुमच्या मुलीचा प्रस्ताव घेऊन आलेलो नाही. मी रियाला माझ्यासोबत नेण्यासाठी आलो आहे. आईला तर आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिने रागाने विचारलं, तू काय बोलतोयस? या मुलीला तू तुझ्यासोबत का नेऊ इच्छितोस? हिचा तुझ्याशी काय संबंध आहे? रमेशने न घाबरता उत्तर दिलं, मी रियावर प्रेम करतो आणि मी तिच्याशीच लग्न करू इच्छितो. एवढे बोलून तो रियाच्या दिशेने वळला आणि अतिशय प्रेमाने म्हणाला, रिया, जर तुला वाटत असेल तर तू माझ्यासोबत आत्ताच येऊ शकतेस. मला तुला या घरात आता एक क्षणही ठेवायचं नाहीये. रियाने आश्चर्य आणि दुःखाने भरलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. तिला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात आई रागात त्यांच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात येऊन आमच्या मोलकरणीला आपल्यासोबत नेण्याची? आम्हाला तर वाटलं होतं की तू आमच्या मुलीशी लग्न करायला आला आहेस, पण तू तर इथे काहीतरी वेगळाच खेळ खेळतोयस. तुला लाज वाटत नाही का? आमच्या घराच्या मोलकरणीला आपली सून बनवू इच्छितोस? आणि तू रिया, तुलाही लाज वाटत नाही? तू स्वतःच्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा मी सुद्धा रागात म्हणाले, हो, मी तर तिला नेहमीच माझी बहीण मानलं आणि तिने आमच्या सोबत हेच केलं. तेव्हा रिया पहिल्यांदा इतक्या वर्षात सर्वांसमोर बोलली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने धीम्या आवाजात म्हटलं, नाही मामी, असं अजिबात नाही. मी कधीही तुमच्या मुलीचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी तर नेहमी तिला माझी बहीण मानत आले आहे. मी कधी असा कोणताही वाईट विचार केला नाही. तेव्हा रमेश आश्चर्याने माझ्याकडे पाहिला आणि म्हणाला, बहीण, आतापर्यंत तुम्ही म्हणत होता की ही तुमच्या घरची मोलकरीण आहे,
मग आता अचानक ही तुमची बहीण कशी झाली? त्याच्या या बोलण्याने संपूर्ण खोलीत शांतता पसरली. तेव्हा रियाने कापत्या आवाजात आपली संपूर्ण कहाणी सांगितली. तिने म्हटलं, ही माझी सख्खी मामी आहे. खूप वर्षापूर्वी माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर माझे मामा आणि माझी मामी मला आपल्या घरी घेऊन आले होते. सुरुवातीला मामी आमच्याशी चांगलं वागायची, पण हळूहळू सगळं बदललं. त्यांनी माझी शाळा बंद पाडली आणि मला घरची मोलकरीण बनवून ठेवलं. नंतर काही काळानंतर माझी आई सुद्धा या जगातून निघून गेली. तेव्हापासून मी याच घरात राहत आहे आणि जे काही तुम्ही पाहत आहात ती माझी आजवरची जिंदगी आहे. तिचं बोलणं ऐकताच रमेशचे डोळे भरून आले. त्याने कापत्या हातांनी आपल्या खिशातून एक जुना फोटो काढला आणि रिया समोर ठेवत म्हणाला, तुला ही मुलगी ओळखू येते का? रियाने फोटो हातात घेतला आणि तो पाहताच तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली, हो, ही तर मीच आहे. हा माझा लहानपणाचा फोटो आहे. तेव्हा रमेश हसला आणि म्हणाला, माझं नाव आता रमेश आहे, पण लहानपणी सगळे मला राजू म्हणायचे. तू मला विसरलीस का? मी तुझा शेजारी होतो. आपण दोघं दररोज एकत्र खेळायचो. तूच म्हणालीस ना की मोठं झाल्यावर कधीही एकमेकांची साथ सोडणार नाही. रिया काही क्षण त्याला पाहत राहिली. मग तिच्या डोळ्यातून सलग अश्रू वाहू लागले. तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, राजू, तू इतक्या वर्षांनी इथे? तू तर शिक्षणासाठी परदेशात गेला होतास ना? रमेशने मान हलवत सांगितलं, हो, मी शिक्षणासाठी अमेरिकेत गेलो होतो. तिथूनच शिक्षण पूर्ण करून मी पुन्हा भारतात परतलो आहे. आता मी एका IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी तुला खूप शोधलं. तुझ्या जुन्या घरी गेलो. तिथे समजलं की तुझे वडील नाहीत आणि तू तुझ्या आईसोबत कुठेतरी निघून गेलीस. खूप शोधाशोध केल्यानंतर कोणीतरी सांगितलं की तू तुझ्या मामीच्या घरी राहतेस. म्हणून मी इथं आलो होतो. त्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा मी तुला लगेच ओळखलं होतं, पण तू माझ्याकडे पाहिलंच नाही आणि परत किचनमध्ये निघून गेलीस. मी समजलं होतं की तुझ्या आयुष्यात खूप काही वाईट घडलं आहे, पण मला अंदाज नव्हता की तुझ्यावर एवढा मोठा अन्याय केला गेला आहे. आता मी तुला या घरात एक क्षणही राहू देणार नाही. जर तू तयार असशील तर माझ्यासोबत चल. रियाने एकदा संपूर्ण घरभर नजर टाकली, जिथे तिने आपलं संपूर्ण आयुष्य दुःख आणि अपमानात घालवलं होतं. मग तिने चुपचाप आपला हात रमेशच्या हातामध्ये ठेवला आणि त्याच्यासोबत निघून गेली. आई आणि मी फक्त उभं राहून त्यांना जाताना पाहत राहिलो. त्यावेळी आमच्याकडे बोलण्यासाठी एक शब्दही नव्हता. काही काळानंतर आम्हाला लोकांकडून समजलं की रमेशने आणि रियानं लग्न केलं आहे आणि आता दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत. रमेशने रियाला तो सन्मान आणि प्रेम दिलं ज्याची ती लहानपणापासून वाट पाहत होती आणि पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात दुःखाच्या ठिकाणी सुखाने ताबा मिळवला होता. दुसरीकडे मी आणि आई आमच्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीच्या कामाची आठवण करून चुपचाप बसलो होतो, कारण आता खूप उशीर झाला होता. आणि मग हळूहळू वेळ निघून जाऊ लागली. रिया आपल्या नवीन घरात आणि नवीन आयुष्यात रमून गेली होती आणि आम्ही आमच्या जगात मग्न होतो. आम्ही कधीही तिच्याशी भेटण्याची कोणतीच प्रयत्न केला नाही, ना कधी तिची माफी मागितली. कदाचित आमच्यामध्ये एवढा घमंड होता की आम्ही आमची चूक मान्यच करत नव्हतो. कधी कधी गल्लीतले लोक तिच्याबद्दल बोलायचे, सांगायचे की ती आपल्या पतीसोबत खूप खुश आहे. तिचा पती तिची खूप काळजी घेतो. तिचे सासू सासरेही तिला आपल्या मुलीप्रमाणे जपतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तिच्या चेहऱ्यावर जे व्रण राहिले होते त्यांचा कधीही कोणी उपहास उडवला नाही, ना कधी तिला त्या खुनांची जाणीव करून दिली. उलट सगळे लोक तिला धीर द्यायचे, तिचा हौसला वाढवायचे आणि नेहमी तिच्या पाठीशी उभे राहायचे. या सगळ्या गोष्टी ऐकून आई आणि मला आतून खूप जळजळ व्हायची. आम्हाला वाटायची की एवढी तकलीफ देऊनही शेवटी तिचं जीवन एवढं चांगलं कसं. पण मग आम्ही काही वेळानंतर त्या गोष्टी विसरून आपल्या कामाला लागलो. इकडे आई माझ्या लग्नावरून खूप जास्त त्रस्त लागू लागली होती. ती प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी स्थळ शोधत होती, पण माहीत नाही का कोणतं स्थळ पक्क होत नव्हतं. अनेक लोक मला बघून निघून जायचे आणि अनेक जण कुठल्या ना कुठल्या बहाण्याने नकार देऊन जायचे. बऱ्याच काळानंतर शेवटी एक स्थळ आलं. मुलगा एका चांगल्या कंपनीत मॅनेजर होता. त्याची नोकरीही चांगली होती आणि परिवारही ठीकठाक होता. आईने फारसा वेळ न घालवता स्थळ पक्क केलं आणि घरात लग्नाची तयारी सुरू झाली. आई खूप खुश होती. तिला वाटलं होतं की आता माझी जिंदगीही चांगली होईल. एक दिवस मी आणि आई लग्नाची खरेदी करून घरी परतलो होतो. घरात आम्ही कामासाठी 2 नोकराण्या ठेवून घेतल्या होत्या, कारण लग्नामुळे खूप काम वाढलेलं होतं. आई सोप्यावर बसली आणि तिने सांगितलं, जा जरा किचनमधून एक ग्लास पाणी घेऊन ये.
मी तिच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेले. त्यावेळी गॅसवर काहीतरी ठेवलं होतं आणि त्याची शेगडी चालू होती, पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. मी जशी पाणी भरू लागले तसा अचानक माझी ओढणी गॅसच्या आगीच्या संपर्कात आली. आधी मला काहीच समजलं नाही, पण बघता बघता आग ओढणीत पसरली आणि नंतर माझ्या कपड्यापर्यंत पोहोचली. मी प्रचंड घाबरले आणि मोठ्याने ओरडायला लागले, आई मला वाचव, मला वाचव, मी जळत आहे. माझं ओरडणं ऐकताच आई आणि दोन्ही नोकराण्या धावतच किचनमध्ये आल्या. त्यांनी ताबडतोब माझ्या अंगावर पाणी ओतलं आणि कसं तरी आग विझवली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माझा चेहरा, मान, हात आणि शरीराचा बराचसा भाग पूर्णपणे जळाला होता. वेदना इतक्या असह्य होत्या की मी विव्हळत विव्हळत बेशुद्ध पडले. जेव्हा मला भान आलं तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टर माझ्यावर उपचार करत होते. माझ्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधलेल्या होत्या आणि जळजळ इतकी तीव्र होती की अगदी हलकीशी हालचाल करणंही अशक्य होतं. आई माझ्या बाजूला बसून सतत रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. डॉक्टरांनी सांगितलं की माझा जीव वाचला आहे, पण माझ्या चेहऱ्यावर आणि शरीरावर कायमची खोल व्रण राहू शकतात. हे ऐकून आई आणखीनच जोरानं रडू लागली. काही वेळानंतर मी नर्सला म्हणाले, मला एक आरसा द्या, मला माझा चेहरा बघायचा आहे. पहिलं तिने नकार दिला, पण माझा फार आग्रह केल्यानंतर तिने मला एक छोटासा आरसा दिला. जसं मी त्यात स्वतःला पाहिलं तशी माझी किंकाळी फुटली. मी स्वतःला ओळखू शकत नव्हते. माझा चेहरा पूर्णपणे बदलून गेला होता. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणीव झाली की रिया ज्या वेदनेतून गेली होती, आज तीच वेदना मी स्वतः अनुभवत होते. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि मी नुसती रडत होते. त्या दिवशी पहिल्यांदा आई देखील हुंदके देऊन रडली आणि कापत्या आवाजात म्हणाली, कदाचित ही आपल्या कर्माची शिक्षा आहे. आपण रियासोबत जे काही केलं आज तेच आपल्या वाट्याला आलं आहे. जर त्या दिवशी आपण तिच्यावर थोडीही दया दाखवली असती तर आज आपल्याला हा दिवस पाहण्याची वेळ आली नसती. आईचं हे बोलणं ऐकून माझ्या मनामध्येही पश्चातापाची आग पेटली. मला आठवू लागलं की कसे आपण तिला मोलकरीण बनवून ठेवलं होतं, तिची शाळा कशी बंद पाडली होती, तिच्या आईला कसे टोमणे मारले होते आणि दररोज तिच्याशी कसा वाईट व्यवहार केला होता. पण सर्वात मोठं दुःख मला त्या अपघाताचे होते, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर कायमचे व्रण पडले होते आणि आज नेमके तेच व्रण माझ्या चेहऱ्यावरही आले होते. काही दिवसानंतर जेव्हा मुलाच्या घरच्यांना माझ्या अपघाताची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी कोणताही वेळ न घालवता थेट नातं तोडून टाकलं. कोणी एकदाही विचारलं नाही की माझी प्रकृती कशी आहे. फक्त एकच निरोप आला की आता हे लग्न होऊ शकत नाही. त्या दिवशी मी पूर्णपणे खचून गेले. मी घराबाहेर पडणे बंद केलं, लोकांशी बोलणं सोडलं. मला आरशात स्वतःकडे बघायलाही भीती वाटू लागली. जर चुकून माझी नजर आरशावर पडली तर मी स्वतःचे रूप पाहून घाबरून जायचे. आई सतत माझी काळजी करत असायची, पण आता पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरलं नव्हतं. दुसरीकडे रिया त्या चेहऱ्याने ज्यावर जखमेचे निशाण होते, आपल्या पतीसोबत आणि कुटुंबासोबत मान सन्मानाने आणि प्रेमात आयुष्य जगत होती. कारण तिथे लोकांनी तिच्या चेहऱ्याला नाही तर तिच्या मनाला आणि आदराला पाहिलं होतं आणि इथे आम्ही आमच्याच कर्माचे फळ भोगत होतो. तेव्हा मला समजलं की माणसाची खरी सुंदरता त्याचा चेहरा नसून त्याचे वर्तन आणि वागणूक असते. जर आपण एखाद्या निरपराध व्यक्तीशी वाईट केलं तर वेळ कितीही लागो, पण एक ना एक दिवस त्याचं उत्तर नक्कीच मिळतं. आम्ही रियाला फक्त दुःख दिलं होतं, पण ईश्वराने तिला भरभरून खुशी दिली आणि आम्हाला आमच्या चुकाची जाणीव करून देण्यासाठी तीच वेदना आमच्या आयुष्यात परत पाठवली, जी कधी आम्ही तिच्या वाट्याला आणली होती. मित्रांनो, कोणाशीही अन्याय करण्याआधी एकदा नक्की विचार करा, कारण वेळ बदलण्यास वेळ लागत नाही. माणसाची खरी सुंदरता त्याच्या चेहऱ्यात नसून त्याच्या चांगल्या वागण्यात आणि मनुष्यत्वात असते. एखाद्या निरपराध व्यक्तीला दिलेला त्रास एक ना एक दिवशी आपल्या समोर नक्की परत येतो. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला कधी असा अनुभव आला आहे का? जर हो तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.